गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पोल्ट्री फार्मजवळ काही लोकांना बांधलेली पांढरी गोणी दिसली. लोकांनी गोणीचे तोंड उघडून पाहिले असता त्या पांढऱ्या गोणीत एका महिलेचा मृतदेह आढळला. लोकांनी नवापूर पोलीस स्टेशनला फोन केला. बंद गोणीत महिलेचा मृतदेह म्हणताच नवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी शिवाजी बुधवंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. एव्हाना त्या महिलेच्या मृतदेहाभोवती लोकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी प्रथम ती गर्दी पांगवली आणि घटनास्थळाचा तसेच मृतदेहाचा पंचनामा करून तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे यांना दिली. मृत महिलेची ओळख पटवून प्रकरणाचा तपास करण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना वरिष्ठांनी नवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना दिल्या. कुठल्याही गुन्ह्याचा शोध लावायचा असेल तर त्या गुन्ह्यातील किंवा घात अपघातातील मयत व्यक्तीची ओळख पटवणे ही गुन्ह्याची शोध प्रक्रियेची पहिली पायरी असते. त्या बेवारस महिलेचा मृतदेह बंद गोणीत सापडला. त्या महिलेची ओळख पटणे गरजेचे होते. त्या दृष्टीने प्रथम तपासाला गती देण्यात आली. नवापूर पोलीस स्टेशनला आणि नजीकच्या इतर पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता महिलेची फिर्याद दाखल आहे का याचा शोध घेता खुद्द नवापूर पोलीस स्टेशनला आदल्या दिवशी रुक्साना खाटीक ही महिला बेपत्ता असल्याची नोंद होती. त्यावरून ओळख पटवण्यासाठी बेपत्ता महिलेचा पती म्हणजे फिर्यादी आसिफ खाटीक याला नवापूर पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले. त्याने तो मृतदेह रुक्साना हिचा असल्याचे सांगितले. मृतदेहाची ओळख पडताच पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व त्यांच्या पथकाने शोध कार्याला प्रारंभ केला. प्राथमिक भाग म्हणून त्यांनी मृतकाच्या घरातील लोकांचे आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांचे जबाब घेतले. त्या दरम्यान दुसऱ्या शोध पथकाने आसिफ खाटीक यांच्या घराभोवतीच्या परिसरातील CCTV फुटेज तपासले. तेव्हा त्यांना एक चारचाकी गाडी आसिफ खाटीक यांच्या घरावरून दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी चक्रा मारताना आढळली. संबंधित गाडीचा शोध घेतला असता त्या गाडीमध्ये आसिफचा भाऊ तौशिफ आणि त्याचा मित्र संतोष बाळा गावित प्रवास करत असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे नवापूर पोलिसांच्या तपास पथकाने तौसिफ छोटू खाटीक आणि त्याचा मित्र संतोष बाळा गावित यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशी दरम्यान सुरुवातीला आपण त्या गावचेच नाही अशी भूमिका घेतली, पण तपास पथकाने दोघांना वेगवेगळे तपासले आणि त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. तेव्हा दोघांनी एक खळबळजनक माहिती दिली. ती माहिती ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. धीरानेच आपल्या वहिनीचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यामध्ये आदर्श नगर येथे आसिफ छोटू खाटीक याचा चिकन विकण्याचा व्यवसाय आहे. मुस्लिम समाजातील खाटीक लोकांचा प्रामुख्याने मांस विक्रीचा व्यवसाय असतो. त्याप्रमाणे आसिफ हा देखील नवापूरमध्ये चिकन विक्रीचा व्यवसाय करतो. आसिफला पहिल्या बायकोपासून 2 अपत्ये असतानाही त्याने रुक्साना नावाच्या सुंदर तरुणीशी दुसरे लग्न केले. दुसऱ्या बायकोला 2 अपत्ये होईपर्यंत आसिफचे दोन्ही बायकांशी सलोख्याचे संबंध होते. त्याप्रमाणे या दोन्ही बायकाही एकमेकांशी बहिणीप्रमाणे वागत होत्या. कालांतराने कुठेतरी माशी शिंकली आणि दोन्ही बायकांमध्ये बेबनाव निर्माण झाला आणि दोन्ही बायकांमध्ये वाद निर्माण झाला. दोघेही एकमेकांशी सलोख्याने वागत होत्या. तोपर्यंत आसिफला कसलाही मनस्ताप नव्हता, पण आता दोघींची तोंडे 2 दिशेला झाल्याने त्याला मनस्ताप होऊ लागला. दोघींची मने सांभाळताना त्याला तारेवरची कसरत करावी लागत होती. दिवसागणिक दोन्ही बायकांमधील वाद वाढतच चालला असल्यामुळे आसिफला पहिली बायको आवडती तर दुसरी नावडती झाली. दोघींच्या भांडणामुळे आसिफच्या धंद्यावरही परिणाम होऊ लागला. म्हणून आसिफने आपल्या नातेवाईकांना या दररोजच्या भांडणाबद्दल सांगितले. दोन्ही बायकांचे सूत जमवून देण्याविषयी त्याने नातेवाईकांना विनंती केली. त्यामध्ये आसिफचा भाऊ तौसिफ देखील होता.
तौसिफने आपल्या दोन्ही भावजायांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. शेवटी दोघींनाही दम दिला. माझ्या भावाचं काही कमी जास्त झालं तर मी तुम्हाला सोडणार नाही असं तो बोलून गेला. त्याचं हे बोलणं रुखसाना नावाच्या आसिफच्या दुसऱ्या बायकोने खूप मनावर घेतलं आणि ती तौसिफला पाण्यात पाहू लागली. त्यामुळे दीर भावजाईमध्ये अकारण वाद निर्माण झाले. आपल्या सासरची मंडळी आपल्या शारीरिक आणि मानसिक छळ करत आहेत. माझा दीर तौसिफ हा सुद्धा माझ्या नवऱ्याला सामील असून माझ्या नवऱ्यामध्ये सामील असून तोही मला दम देत असतो अशी तक्रार रुखसानाने धुळ्यातील आपल्या समाज पंचायतीमध्ये केली. आपली भावजाई रुखसाना विनाकारण भांडण वाढवत आहे. माझे तिचे काही वैर नाही. माझ्या भावाला त्रास होऊ देऊ नको हे मी तिला समजावत असताना तिने तिच्या इतर नातेवाईकांसमवेत आपलेही नाव समाज पंचायतीमध्ये टाकल्यामुळे तौसिफला राग आला होता. त्याने रुखसानाला धडा शिकवण्याचा जणू मनात निश्चयच केला. बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी आसिफ छोटू खाटीक हा नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या व्यवसायानिमित्त घरातून बाहेर पडला. तो सायंकाळी घरी आला. त्याला दुसरी बायको रुखसाना दिसलीच नाही. म्हणून त्याने घरात चौकशी केली तेव्हा घरातील सर्व सदस्य घराबाहेर गेले असताना रुखसाना घरात एकटीच होती. आम्ही घरी आलो तेव्हा रुखसाना घरात नव्हती असे घरच्या लोकांनी आसिफला सांगितले. दिवसभर रुखसाना घरात नव्हती म्हटल्यावर आसिफ अस्वस्थ झाला. तो मनातून घाबरलाही. रुखसाना नातेवाईकांकडे किंवा सासरी गेली का याचीही त्याने खात्री केली, पण ती कुठेच गेली नसल्याची माहिती त्याला मिळाल्यामुळे सावधानता म्हणून आसिफने नवापूर पोलीस स्टेशनला रुखसाना बेपत्ता असल्याची लेखी फिर्याद दिली. आता रुखसानाचा मृतदेह भेटला होता आणि आरोपींनाही पकडले होते. आरोपीने सांगितले, माझ्या लहान भावजाईचे व भावाचे सतत भांडण होत असायचे. भावाच्या विनंतीवरून मी रुखसाना हिला समजवण्यासाठी तिच्या घरी गेलो. तेव्हा समजून घेण्याऐवजी ती माझ्याशी वाद घालू लागली. म्हणून मी तिला दम दिला. तुझ्या अशा वागण्याने माझ्या भावाचे काही कमी जास्त झाले तर मी तुला सोडणार नाही. या माझ्या बोलण्याने ती दुखावली आणि तिने धुळे येथील आमच्या समाज पंचायतीत आमच्या सासरकडच्या माणसाविरोधात तक्रार दाखल केली. त्यात माझेही नाव टाकले. सासरची मंडळी माझा मानसिक व शारीरिक छळ करतात अशी तक्रार तिने दाखल केली. त्या तक्रारीबद्दल मी तिला त्या दिवशी म्हणजे दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी जाब विचारायला गेलो. मी मानसिक आणि शारीरिक छळ कधी केला असे विचारत असताना रुखसाना माझ्याशी भांडण करायला लागली. इथपर्यंत ठीक होते, पण माझ्यावर घाणेरडा आळ घेण्याची हिंमत तिने केली. त्यामुळे संतापात मी तिचा गळा आवळला, पण तो करकचून आवळला गेल्याने ती गतप्राण झाली. अचानक झालेल्या या घटनेने मी घाबरून गेलो. मला घाम फुटला. काय करावे हे मला कळेना. मी माझ्याबरोबर आलेल्या संतोष बाळा गावित या मित्राची मदत घेत घरात कुणी नसल्याची संधी साधत रुखसानाचा मृतदेह प्लॅस्टिकच्या पांढऱ्या गोणपाटात टाकला. ते गोणपाट माझ्या गाडीत ठेवले व घटनास्थळावरून पसार झालो. रुखसानाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आम्ही करंजी भवरे रस्त्यावरील मोहम्मद अब्दुल यांच्या मालकीच्या पोल्ट्री फार्मजवळ गेलो. तिथे हा मृतदेह असलेले पांढरे गोणपाट फेकून दिले. हेड कॉन्स्टेबल दादाभाऊ वाघ यांनी नवापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. त्या आधारे तौसिफ छोटू खाटीक आणि संतोष बाळा गावित यांच्या विरुद्ध खुनाचा व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.